बऱ्याच कालावधीपासून बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की MPSCची ऑब्जेक्टिव्ह टाईप मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक UPSCच्या मुख्य परीक्षेसारखी करावी, जेणेकरून UPSCमध्ये मराठी टक्का वाढेल आणि त्याचा MPSC आणि UPSC करणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांना फायदा होईल असं विद्यार्थ्यांची मागणी होती। त्याच विद्यार्थ्यांच्या मागणीला अनुसरून आपल्या महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज एक निर्णय जाहीर केलेला आहे। तो निर्णय बघण्याच्या अगोदर आपण थोडंसं बघूयात की 2 मे 2022च्या निकालाप्रमाणे CSAT हा जो MPSCमधील पेपर होता तो पेपर आता क्वालिफाईंग पेपर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर MPSCची जी मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा आज 24 जून 2022च्या निकालाने UPSCच्या मुख्य परीक्षेसारखी करण्यात आलेली आहे। तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांनी UPSCचं स्ट्रक्चर माहिती आहे, त्यामुळे तुमचा वेळ घेणार नाही, पण आज ही आलेली बातमी माझ्या MPSC विद्यार्थ्यांसाठी मित्रांसाठी सांगणं मला गरजेचं वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। परीक्षेचं MPSCच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण बघूया। मी मगाशी म्हटलं होतं की ही परीक्षा UPSC सारखी असेल, पण UPSC ही देश पातळीवरती घेतली जाणारी परीक्षा आहे आणि MPSC ही राज्य पातळीवरती घेतली जाणारी परीक्षा आहे। त्यामुळं या परीक्षेमध्ये तुम्ही पूर्व परीक्षा GS पेपर 1 आणि CSAT क्वालिफाय होऊन GS पेपरमध्ये तुम्ही चांगले मार्क्स पाडले आणि मुख्य परीक्षेला पात्र झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र झाल्यानंतर तुम्हाला मराठीचा एक पेपर द्यावा लागेल, तो असेल 300 गुणांसाठी आणि इंग्रजीचा एक पेपर असेल, तो असेल 300 गुणांसाठी मार्क्ससाठी। याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये 25% मार्क्स म्हणजे 75 मार्क्स तुम्हाला 300 पैकी मिळवणं गरजेचं आहे। जर तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये 75 मार्क्स जर मिळवले तर पुढचे पेपर तपासण्यासाठी तुम्ही पात्र होत, म्हणजे तुमचे पुढचे पेपर तपासले जातात। हे फक्त अनिवार्य पेपर आहेत आणि हे क्वालिफाईंग पेपर आहेत। हे पेपर तुम्ही पास करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला फरक पडेल किंवा पुढे हे होईल। मी मागाशी तुम्हाला म्हणालो की UPSC, तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळे त्यांनी मराठी विषय ठेवलेला आहे, पण UPSCमध्ये त्या स्टेटचे लोक ते विद्यार्थी तो विषय घेतात आणि इंग्लिश त्यांचा कंपल्सरी सब्जेक्ट असतो। त्यामुळं हा इथं नाहीतर UPSC सारखं म्हटल्यानंतर मग बाकीचे पण विद्यार्थी तसा विचार करू लागतात, पण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं मराठी आणि इंग्लिश हे 2 विषय कंपल्सरी अनिवार्य विषय आहेत, ते तुम्हाला क्वालिफाय करणं गरजेचं आहे। त्यासाठी मित्रांनो आतापासून तयारी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आता आपण वळणार आहे जे पेपर तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर जे पेपर तुमचे तपासले जाणार आहेत ते पेपर कशा पद्धतीचे असतील। आता हे तुम्हाला बघितल्यानंतर UPSCच्या पेपरसारखंच स्वरूप आहे आणि UPSC सारखंच स्वरूप आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक निबंधाचा पेपर असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये निबंध लिहायचा आहे आणि तो असेल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये निबंध लिहायचा आहे आणि तो असेल 250 मार्काचा। त्याचं स्वरूप नंतर आयोग कळवेल। त्यानंतर GS 1 सामान्य अध्ययन पेपर 1 तो असेल 250 मार्काला, GS 2 तो असेल 250 मार्काला, GS 3 तो असेल 250 मार्काला आणि UPSCच्या GS 4 सारखं म्हणजे नीतिशास्त्र ज्याला आपण इथिक्स म्हणतो त्या पेपरचा देखील समावेश, त्या पद्धतीच्या पेपरचा देखील समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर UPSCला ऑप्शनल जसा सब्जेक्ट निवडला जातो तसाच आता एक आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा आहे। तो निवडून त्याचे 2 पेपर आपल्याला लिहावे लागणार आहेत आणि ते 2 पेपर प्रत्येकी 250 मार्काचे, असे टोटल 1750 मार्काची मुख्य परीक्षा। हे जे 7 पेपर आहेत हे 7 पेपर तुम्हाला टोटल या 1750 पैकी तुमचं मेरिट काउंट होईल आणि या मेरिटच्या आधारावरती तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये एंटर करू शकता, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला मिळेल। मग हे नेमकं स्वरूप आणि या पेपरमध्ये UPSCच्या धर्तीवरती करंट अफेअर्स आणि या पेपरचा जो काय मेन कंटेंट आहे त्याच्यावरती तुम्हाला परीक्षा द्यायची आहे। त्याच्यामध्ये इंटरनॅशनल असेल, नॅशनल असेल आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं जे काही करंट अफेअर्स आणि महत्त्वाचे पॉईंट आहेत ते या पेपरमध्ये विचारले जातील। जसे UPSCला ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्याच ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून तुम्हाला एक विषय निवडायचा आहे आणि त्याची तयारी करायची। ते कोणते ऑप्शनल सब्जेक्ट असतील
हे मी तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये पण टाकेन आणि त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन, त्यामुळे ते बघायला मिळतील. या 1750 पैकी तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेतल्यानंतर त्यांच्या मेरिटमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र होता. आता आपण इंटरव्ह्यूबद्दल माहिती घेऊयात. तुम्ही पूर्व त्यानंतर नवीन बदललेल्या अभ्यासक्रम पद्धतीनुसार मुख्य परीक्षा पास होऊन क्वालिफाय करून तुम्ही इंटरव्ह्यूला निवड झाल्यानंतर UPSCच्या धर्तीवरती सेम 275 गुणांसाठी तुमची मुलाखत होईल, जिथे व्यक्तिमत्व चाचणी केली जाईल आणि त्या आधारावरती तुम्हाला मेरिट अशी जवळपास मुख्य 1750 आणि मुलाखत 275 अशी 2025 गुणांची ही परीक्षा तुम्हाला आपल्या जे काही ध्येय आहे, जे काही ड्रीम आहे, त्या ड्रीमच्या जॉबपर्यंत घेऊन जाणार आहे. का अगोदर जी मुख्य परीक्षेचं स्वरूप होतं ते मुख्य परीक्षेचं स्वरूप आयोगानं बदललेलं आहे आणि याचा निश्चितच उपयोग आपल्याला कधी होणार आहे तर UPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. एक वर्णनात्मक परीक्षा, याच्यामध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. अगोदर आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये टिक करत होतो, 4 ऑप्शन समोर होते आणि त्यामध्ये आपण एक ऑप्शन निवडत होतो. त्यामुळे बरीचशी आपल्याला एक सुविधा उपलब्ध होती की या 4मध्येच उत्तर आहे आणि त्याच्यामध्ये आपण करेक्ट सिलेक्ट करत होतो. ते बऱ्यापैकी जरी कठीण जरी असलं तरी बऱ्यापैकी सोपं पण होतं. पण आता वर्णनात्मक असल्यामुळं आपल्याला थोडासा अभ्यास वाढवावा लागणार आहे आणि त्यामध्ये त्या दृष्टीनं त्या पद्धतीनं आपल्याला यामध्ये विचार करावा लागणार आहे. अशी परीक्षा मग कधीपासून लागू होणार आहे तर आता बघा 21 ऑगस्टला 2022ची प्रिलिम आहे. याच्यामध्ये फक्त CSATचा विचार केला जाईल, क्वालिफाईंगचा. मुख्य परीक्षा ही या पद्धतीनं राहील. हे जे सगळं स्वरूप आहे हे 2023च्या मुख्य परीक्षेपासून लागू होईल असं आयोगानं स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, ही होती मुख्य परीक्षेबद्दलची माहिती.